गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चैतन्याचा हा आपला मार्ग मोक्षाची गॅरंटी देतो, मुक्तीची गॅरंटी देतो. मोक्ष काय आहे, मुक्ती काय आहे? जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणे यालाच म्हणायचं मोक्ष. मग जन्म आणि मृत्यूचा फेरा एवढा वाईट आहे का की याच्यातून मुक्त झालं पाहिजे? जन्माला आलो, गर्भवास भोगला आणि आधीच काहीच आठवत नाही. मागच्या जन्मात मी काय होतो काहीच आठवत नाही. पण नवा भिडू नवा राज, तशी ही अवस्था होते. मग आपल्याला आई वडील मिळतात. आपल्या वाट्याचं दूध आईच्या छातीत आधी नसतं, पण आपण ज्यावेळेस पोटात असतो त्यावेळेस आपोआप आईला दूध येतं आपल्या वाट्याचं. आपल्याला भाऊ असतो, बहीण असते, नातेवाईक असतात. आपल्याला एकटं वाटू नये म्हणून हे सगळं आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस घराच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं मिळतं. आणि हे सगळं मिळाल्यानंतर आपण हळूहळू एकमेकांच्या मायेमध्ये, प्रेमामध्ये अडकतो अडकतो असंच मी म्हणेन. का? कारण हीच आई माझी आहे आणि ही आई दुसऱ्याची आहे. हे द्वैत जन्मापासूनच हळूहळू आपल्या भोवती घडायला लागतं. आणि या द्वैतालाच माया असं म्हणतात. या द्वैताकडून अद्वैताकडे जाणं म्हणजे हे माझं, हे तुझं. माझे माझे लोप पावू दे, तुझे तुझे उगवू दे. कोण असे मी, तो मी सहजपणे कळू. पण हे सहजपणे कळत नाही, सहजपणे कळत नाही. मनुष्य सामान्य जीवन जगत असताना द्वैतातच जगतो, भौतिकतेतच जगतो आणि मग तो आत्मबुद्धीपासून दूर होऊन जातो, अद्वैतापासून दूर होऊन जातो. आणि साधू संतांनी या द्वैतातून आपल्याला काढून अद्वैतात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच सबका मालिक एक. अरे सगळ्यांचा मालक एकच आहे हे सांगण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण ह्या गोष्टीचा हा विषय सांगून समजत नसतो, हा अनुभवावा लागतो. मी कितीही सांगितलं किंवा गजानन महाराजांनी कितीही सांगितलं, गण गण गणात बोते, तुकोबाराय म्हणतील चराचरात परमेश्वर, जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. हे वृक्ष वल्ली आम्हा सोयी रे वनचरे, हे ते किती म्हणतील. पण हा विषय त्यांनी म्हणण्याचा आणि आपण ऐकण्याचा नाही. हा विषय अनुभवजन्य आहे आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला साधनारत राहून सतत अभ्यास करणं आवश्यक आहे. हो, चराचरात परमेश्वर आहे, सबका मालिक एक आहे, गण गण गणात बोते, हे मला मान्य आहे. अरे हो, पण तू तसं वागतोस का? का नाही वागत? का नाही वागत? कारण लहानपणापासून आपल्याला द्वैतात म्हणजे मायेमध्ये राहण्याची सवय लागली आहे. आणि मग पडिले वळण इंद्रियाची, आणि जे चुकीचं आहे तेच बरोबर वाटायला लागतं, जे चुकीचं आहे तेच बरोबर वाटायला लागतं. हेवे दावे दुष्टावे तो पण करतो. त्याने नवीन मोठी गाडी घेतली, मग मला चांगलं वाटायला पाहिजे ना? नाही, मला चांगलं का वाटत नाही? मला चांगलं वाटत नाही हे आपल्याला कळतं, पण माझ्या पोटात दुखतं हे मला कळतं, पण सगळ्यांचंच दुखतं. मग माझं पण नॉर्मलच आहे असं दुखणं. आणि हे नॉर्मल वाटणं याला रिव्हर्स करण्यासाठी साधना लागते. हा मनुष्य देह, हे शरीर, हे कशाने? वात पित्त कफाने कंटॅमिनेटेड आहे. म्हणजे याच्यात हे 3 दोष या मनुष्य शरीराला आहेतच, वात पित्त कफ. आणि हे वात पित्त कफ ज्यावेळेस याच्यात इम्बॅलन्स तयार होतो त्यावेळेस रोग उत्पन्न होतो. मग हा रोग कशाने उत्पन्न होतो? तर सगळ्यात महत्वाचं, खाणं पिणं, हवा पाणी याच्यात जर का कंटॅमिनेशन झालं, चुकीची हवा गेली म्हणजे व्हायरस
नाकात गेला की रोग उत्पन्न होऊन जातो, किंवा धूर नाकात गेला की ॲलर्जी होऊन जाते, किंवा वातुळ खाऊन घेतलं की वात उत्पन्न होऊन जातो, खराब पाणी पिलं की जुलाब चालू होऊन जातात. विषय समजून घ्या. आपलं शरीर कशाने रोगग्रस्त होतं, तर वात, पित्त आणि कफात इम्बॅलन्स तयार झाला की आपलं शरीर रोगग्रस्त होतं. आणि ते रोगग्रस्त होऊ नये याच्यासाठी त्याला बॅलन्स ठेवलं पाहिजे. हे बॅलन्स राहत नाही, हा बॅलन्स बिघडतोच. बॅलन्स बिघडतोच. कारण आईस्क्रीमचा आग्रह झाला, आईस्क्रीम जास्त खाल्लं. डायबिटीज आहे पण गुलाबजामुनचा आग्रह झाला. चुकून एखाद्या आजारी पेशंटला बघायला गेलो, दवाखान्यात गेलो आणि तिथलं इन्फेक्शन लागून गेलं, नोझोकोमियल इन्फेक्शन लागून गेलं. आजारी माणसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलो आणि त्याला सर्दी होती आणि मला पण सर्दी होऊन गेली. हे 3 दोष उत्पन्न होण्याचं कारण म्हणजे वात, पित्त, कफ याच्यात इम्बॅलन्स होतो. मग याच्यात इम्बॅलन्स जर होतच असेल कायम, नुसता भौतिक घडामोडींनी तर होतोच होतो, पण मनामध्ये जर दोष उत्पन्न झाला तरी पण त्याचा परिणाम शरीरावर होतो. आता मनामध्ये जसं जसं वात, पित्त, कफ हे शरीराचे दोष आहेत, तसे मनाचे दोष आहेत सत्व, रज आणि तम. त्याला दोष नाही म्हणत, त्याला गुण म्हणतात. मग सत्व गुण झाला, रज हा गुण झाला, तम हा गुण झाला. आणि या तिघही गोष्टी भौतिक जीवनात आवश्यक आहेत. जर तुम्ही तमोगुणी नाही झालात, तुम्ही कोणाला रागावला नाहीत, तर लोक तुम्हाला कच्चं खाऊन जातील. तमोगुण आवश्यक आहे. राग आला पाहिजे, पण त्या रागावर विवेकाचा अंकुश पाहिजे. रजोगुण रजोगुण जर तुमच्यात नसेल तर तुम्हाला काही भोगायची इच्छाच उत्पन्न होणार नाही. कशाला करायचं, जे आहे ते बरं आहे. आणि तो मग त्याला सोन्या नाण्याची कदर नाही, त्याला पैशा आडक्याची कदर नाही, त्याला चांगलं घर असावं असं वाटणार नाही, असाच दलिंदर सारखा राहील. म्हणून रजोगुण सुद्धा आवश्यक आहे. सत्वगुण जर नसेल तर सत्वगुण नसेल तर कोणाबद्दल दया नाही, कोणाबद्दल प्रेम नाही, कोणाचं चांगलं व्हावं असं वाटत नाही. मग सत्वगुण पण आवश्यक आहे. म्हणजे जसं शरीर धारण होण्यासाठी, शरीर धारण करण्यासाठी वात, पित्त, कफ याच्यात बॅलन्स पाहिजे, तसंच शुद्ध मनासाठी सत्व, रज, तम याच्यात बॅलन्स पाहिजे. मग जसं ब्रह्मक्रियेने शरीरात बॅलन्स उत्पन्न होतो, अगदी तसाच ब्रह्मज्ञानाने मनामध्ये बॅलन्स उत्पन्न होतो. मग ब्रह्मज्ञान काय आहे? मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे मन सुद्धा नाही, मी आहे ऊर्जा, मी आहे आत्मा, मी आहे शक्ती. आणि ऊर्जेची निर्मिती अथवा नाश होऊ शकत नाही. एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होऊ शकतं, तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते, हे सायन्स सांगतं. आणि हा ऊर्जा अक्षयतेचा नियमच आपल्याला सांगतो की आपण मरत नाही. जर आपण ऊर्जा आहोत, जर आपण ऊर्जा आहोत तर ऊर्जेचं फक्त ट्रान्सफॉर्मेशन होतं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होतं. म्हणजे मृत्यूनंतर आपण फक्त जसे कपडे बदलावेत तसं शरीर बदलतो आणि पुन्हा दुसऱ्या शरीरात जातो. एक एक योनी, कोटी कोटी फेरा. आणि या फेऱ्यातून चुकायचं असेल, हा फेरा चुकवायचा असेल, एक एक योनी, मग पुन्हा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. पुन्हा बैलाचा जन्म मिळाला तर ओझं व्हावं लागेल, गाढवाचा जन्म मिळाला तर ओझं व्हावं लागेल, गाईचा जन्म मिळाला तर दूध द्यावं लागेल चारा खाऊन, माणसाचा जन्म मिळाला तर माणसामध्येच तो विवेक आहे, स्वतःला जाणून घेण्याची शक्ती आहे. आणि म्हणून बहुत भाग नर देह पावा. खूप अनंत कोटी जन्मांचं पाप पुण्य जेव्हा समान झालेत तेव्हा तुला मनुष्य जन्म प्राप्त झाला. पण पुन्हा हे मिळणार नाही जीवन, पुन्हा हे मिळणार नाही जीवन. रे मानसा पहिले तू माणूस बन, अरे मानसा पहिले तू माणूस बन. पहिले आपले साधू संत आपल्याला काय शिकवण देतात? पहिले माणूस बना, पहिले निदान माणूस तर बना. माणसातलं जनावर नष्ट व्हावं, म्हणजे ब्रूट टू मॅन, मॅन टू गुड मॅन अँड गुड मॅन टू गॉड.
हा प्रवास, यालाच आपण म्हणतो चैतन्याचा मार्ग, यालाच म्हणतो मुक्तीचा मार्ग. आणि या मुक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी सतत अभ्यास, हा प्राणायाम, ही साधना आपल्याला हळूहळू हळूहळू आपलं वात पित्त कफ बॅलन्स करते आणि आपोआप 3 दोषांपासून मुक्त करते. आणि या 3 दोषांपासून मुक्त झाल्यामुळे आपण निरोगी राहतो. याच्यात काय नवल आहे? शरीर माध्यम खलु धर्म साधनम, या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला धर्माचं कार्य करायचं आहे. आणि धर्माने, नीतीने आणि धर्माने वागून आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखे लोक, आपण आपण स्वस्थ राहिलं पाहिजे. आपल्याकडे बघून इतरांना आश्चर्य वाटलं पाहिजे की अरे तुम्ही एवढे निरोगी कसे राहतात, काय करतात तुम्ही? योगिक स्पा करतो आम्ही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन ते रंगरंगोटी करत नाही. आमच्या चेहऱ्यावरचं तेज, आमच्या चेहऱ्यावरचं ओज हे साधनेच आहे. आणि म्हणून साधना, सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चाललं तर आपोआपच तुमचा ऑरा मजबूत होतो. आणि मजबूत ऑरा कोणीतरी लुंग्या सुंग्या येईल आणि तुम्हाला ढळून जाईल, हे शक्य नाही. हे शक्य नाही, येऊच शकत नाही. कारण तुमच्या भोवती ते सद्गुरु कृपेचं प्रोटेक्टिव्ह कवच, ते निगेटिव्ह सायकिक इम्प्रेशन्स आणि सर्व नकारात्मकतेला दूर करतं. सकारात्मकतेचा स्वीकार आणि नकारात्मकतेचा त्याग, म्हणजेच दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद प्रत्येक श्वासाबरोबर आपण आत, आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद प्रत्येक उच्छ्वासावाटे बाहेर टाकण्याची ही साधना म्हणजेच आपला हा प्राणायाम. प्राणो का आयाम. आणि हे करायला मदत फाउंडेशन चाकण किंवा आपली ही गुरु परंपरा आपल्याला मोटिवेट करते, आपल्याला प्रवृत्त करते. पण मी 1000 वर्ष जरी तुमच्या समोर असं बडबडत राहिलो तरीही तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. एक तरी ओवी अनुभवावी, चित्ती वचनी कृतीत यावी, सहज सुधा माधुरी. आणि म्हणून या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ नका. जे ऐकलं, जे पटलं, जे समजलं ते कृतीत आणा. आणि जोपर्यंत तुम्ही ते कृतीत आणत नाही तोपर्यंत इट इज युजलेस. शरीर शुद्ध झालं पाहिजे, मन शुद्ध झालं पाहिजे. आणि हा शुद्ध भाव सद्गुरूच्या चरणांवर समर्पित झाला पाहिजे. असं समर्पित आयुष्य, हे समर्पण एकाएकी येत नाही. माझं आहे मी का देऊ, हे माझं आहे मी का देऊ, आणि त्याला का देऊ, आणि तो कोण लागून गेला माझा. हे माझं आहे. आणि हे माझं असण्याची जी भावना आहे ती इतरांपासून आपल्याला दूर करते. अरे शत्रूमध्ये सुद्धा मित्र, शत्रूवर सुद्धा प्रेम करण्याचं हे शास्त्र आहे. शत्रूवर सुद्धा प्रेम करायला हा आपला सनातन शिकवतो. पण मग त्याच्या लाथा खायच्या का मग आपण? नाही. भौतिक नियमांच्या अधीन राहून जैशासी व्हावे तैसे भले तरी देऊ आम्ही कासेची लंगोटी, पण नाथाळाच्या माथी हानू काठी. हे अशी आपली अहिंसा असते पाहिजे. अन्याय सहन करणं हा अन्याय करण्या एवढाच मोठा अपराध आहे, गुन्हा आहे. आणि अशा अपराधापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि म्हणून कमीत कमी कॉन्टॅक्ट, जेवढा जास्त कॉन्टॅक्ट आला समाजाशी तेवढे तुम्हाला नकारात्मकता दिसेल, अपराधी दिसतील. आणि मग प्रत्येकाच्या माथ्यावर काठी हाणत बसावं लागेल आणि त्याच्यातच तुमचा टाइमपास होऊन जाईल. आणि म्हणून मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला. द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक गॉड. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. आणि त्याकरता युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. डोंट वेस्ट युअर टाइम, डोंट वेस्ट युअर सिंगल मिनिट. कारण your time is your responsibility. If you are going to waste your time, you are wasting your life. So don't waste your life. तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवू नका. जगातल्या नकारात्मकतेकडे बघून स्वतः हताश होऊ नका. साधना, सेवा, सत्संग, चैतन्याच्या मार्गावर चालून शरीर शुद्धी, मन शुद्धी आणि असा शुद्ध भाव भगवंताच्या चरणी समर्पित करा. संत चोखा मिळा. असेच ये
18 पगड जातीतले हे संत याच्यात हेही शुद्ध भावामुळे भगवंताला प्राप्त झाले. यांनी भगवंत प्राप्त करून घेतला. संत चोखामेळांच्या आयुष्यात घडलेली ही एक सत्य घटना आहे. ते दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे. पण पण खालच्या जातीतले असल्यामुळे सवर्ण लोक त्यांना मंदिरात शक्यतोवर येऊ देत नव्हते आणि लांबूनच त्यांना दर्शन करायची परवानगी होती. त्यावेळेस मंदिरामध्ये यायची त्यांना परवानगी नव्हती. पण त्यांचा भाव शुद्ध होता आणि त्यांची कोणाविषयी तक्रारही नव्हती. जाऊ द्या बुवा, तुम्ही आम्हाला नाही येऊ देत ना, तर ठीक आहे, काय हरकत नाही. बाहेरूनच दर्शन घ्यायचं, कळसाचं दर्शन घ्यायचं. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाता येत नसलं तरी प्रांगणात तरी उभं राहता येतं. एकदा चोखामेळाच्या शेतात चांगल्या केळी आल्या होत्या आणि त्याला असं वाटलं की आपल्या पांडुरंगाला या केळींचा प्रसाद द्यावा. आणि सकाळी सकाळी मोठे केळीचे 2 घड घेऊन तो मंदिराच्या प्रांगणात गेला. पण त्या दिवशी एकादशी होती, जशी आज आहे. आणि त्या एकादशीमुळे प्रचंड गर्दी होती मंदिरात. आणि हा चोखामेळा त्या बाहेरच्या प्रांगणात गेला आणि त्या विठोबाला विनंती करू लागला की अरे विठुराया, अरे पांडुरंगा, तुझ्यासाठी मी हा प्रसाद आणलेला आहे. तू कृपया माझ्या शेतातल्या केळी ग्रहण कर. आणि जोरजोरात ओरडून सांगत होता. आवाज बाकीच्या गलक्यामध्ये पांडुरंगाला आवाज जात नाही बा, हा विचार करून जोरजोरात ओरडत होता. आता तिथल्या ब्राह्मण आणि सवर्ण लोकांनी, तिथल्या बडव्यांनी ते ऐकलं आणि धावत आले. ए, कशाला ओरडतोय? इथं 56 भोग पांडुरंगाला अर्पण केले जात आहेत आणि तुझे केळं कोण खाईल? नाही घेतून. चोखामेळा जाईना म्हटल्यानंतर त्यांना राग आला आणि त्यांनी त्याला धक्के मारून त्याच्या केळींसकट चोखामेळ्याला मंदिरातून बाहेर हाकलून दिलं. चोखामेळ्याला खूप वाईट वाटलं. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो घरी गेला. त्याला काहीच गोड लागेना की हे पांडुरंगा, हे विठुराया, काय चुकलं रे माझं? मी खालच्या जातीत जन्माला आलो, याच्यात माझा काय दोष? तूच मला जन्माला घालतो ना, तूच विश्वाचा नियंता आहेस ना, असं म्हणून तो ओक्साबोक्शी रडू लागला. आणि त्या रडण्याच्या नादात त्याला केव्हा झोप लागून गेली त्याला त्याचंच कळलं नाही. तो दिवस त्याचा तसाच गेला. आणि रात्री 9-9:30 वाजता त्याला ऑटोमॅटिक जाग आली. आणि त्याला जेव्हा जाग आली तेव्हा पांडुरंग त्याला कुरवाळत होता. त्याच्या केसांमधून हात फिरवत होता. चोखामेळा उठला आणि एकदम लाडीक रागाने म्हटला, सकाळी का नाही आला तू? सकाळीच जर माझे हे केळी घेतल्या असत्यात तर एवढा दिवसभर मी दुःखात का राहिलो असतो? अरे जाऊ दे ना बाबा, तू बघितलं ना किती गर्दी होती, एकादशीची किती गर्दी होती, तू बघितलं ना. अरे मला बाहेर पडायला सुद्धा संधी दिली नाही या लोकांनी. पण मी तुला सांगतो, त्यांनी अर्पण केलेला मला तर केळीच खायच्या होत्या म्हणे. पण त्यांनी मला केळी नाही दिल्या, त्यांनी मला 56 भोग अर्पण केलेत. मला त्यांचे 56 भोग नको होते. सकाळपासून मी उपवासी आहे. मला पटकन केळी दे बरं खायला. चोखामेळ्याला आनंद झाला आणि त्यांनी अक्षरशः स्वतःच्या हाताने सोलून पांडुरंगाला केळी खाऊ घातल्यात. पांडुरंगाने 1-2 केळी खाऊ घातल्यात. अरे चोख्या, अरे पण तुझी आई रुक्मिणी माता, अरे ती पण भुकेली आहे, तिला पण केळी खायची आहे, ती तिथंच आहे. मला तुझ्या केळी दे, आम्ही दोघं तिकडे जातो आणि आम्ही दोघं तिथं जाऊन खातो. असं पांडुरंगाने चोखामेळ्याला सांगितलं. आणि चोखामेळ्याचा भाव शुद्ध, अंतःकरण शुद्ध, त्याने दोघंच्या दोघं घोडे ते केळीचे ते पांडुरंगाच्या हातात दिले आणि पांडुरंग निघून गेलेत. चोखामेळा झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर बंद होतं आणि मंदिरात सगळीकडे केळीच्या साली पडलेल्या होत्या. बडवे आलेत, ब्राह्मण आलेत, लोक दर्शनाला यायला लागलेत आणि सगळ्यांना राग आला की अरे इथे केळीच्या साली कोणी केळी खाल्ल्या तिथं. त्यांना असं वाटलं की कोणीतरी रात्री या मंदिराच्या प्रांगणात आला असेल आणि इथं कोणीतरी टाइमपास केलेला आहे केळी खाऊन. कोणीतरी म्हटलं की अरे तो काल चोख्या आला नव्हता का केळी घेऊन, बहुतेक रात्री तोच आला असेल आणि त्याने ज्या केळी खाल्ल्या असतील. खाल्ल्यात साली एका ठिकाणी टाकाव्यात ना, त्यांनी सगळीकडे साली पसरवून टाकल्यात. त्याला धरून आणा.
बडव्यांनी ऑर्डर काढली आणि चोखा मिळाला मंदिरात धरून आणलं आणि त्याला चांगला चोप दिला. चोखा मिळाला, चोप दिला पुन्हा. चोखा मिळा सांगतोय, अरे मी नाही आलो रात्री इथं, पांडुरंग आलाय, पांडुरंग केळीचे झाड इकडे घेऊन आलेत आणि त्यांनी आणि रुक्मिणी मातेने खाल्ले असतील, मला नाही माहिती. आता लोक म्हणतायत आम्हाला येडं बनवतो का, आम्हाला येडं बनवतो का. त्यांनी पुन्हा त्याला बदललं, पुन्हा बदललं. आता चोखा मिळा पुन्हा पुन्हा रडायला लागला. चोखा मिळा पुन्हा रडत 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 घरी आला आणि पुन्हा मग पांडुरंगाला, हे काय आहे तुझं, पहिले तर मी केळी घेऊन आलो तेव्हा तू केळी घेतल्या नाही, रात्री तू प्रत्यक्ष इथं येऊन माझ्या बरोबर जवळून केळी घेऊन गेल्यात, बरं केळी घेऊन गुपचूप खायच्यात ना, तिथं तू साली करून ठेवल्यात, आता मला या बडव्यांच्या आणि या ब्राह्मणांच्या हातून मार खाऊ घातलात, काय आहे काय आहे काय आहे, असं म्हणत 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 तो पुन्हा झोपून गेला. तो पुन्हा झोपून गेला. पण इकडे काय झालं, इकडे काय झालं, इकडे मंदिराचे दरवाजे आपोआप बंद होऊन गेलेत. मंदिराचे दरवाजे आपोआप बंद होऊन गेलेत आणि बाहेरून हे ब्राह्मण उघडण्याचा प्रयत्न करतायत, तर मंदिरच उघडलं जात नाही, मंदिरच उघडलं जात नाही. ब्राह्मणांच्या लक्षात आलं की अरे आपलं काहीतरी चुकलंय, आपलं काहीतरी चुकलंय. त्यांनी पांडुरंगाची क्षमा मागितली की सगळं बंद आणि पांडुरंग आपल्याला मंदिरात एंट्रीच देत नाहीये म्हटल्यानंतर सर्वांनी पांडुरंगाचा धावा केला. आतून आवाज आला, आकाशवाणीचा जसा आवाज येतो तसा आतून आवाज आला, अरे मूर्खांनो, माझ्या सद्भक्ताला तुम्ही मारलं, त्याचा छळ केला, त्याला त्रास दिला, तो जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मंदिराचे कवाड उघडणार नाहीत. आणि हा तो येणार नाही, तो स्वाभिमानी आहे, तो तुम्ही ज्या पद्धतीने त्याला हाकलून दिलं त्या पद्धतीने तो येणार नाही. माझा भक्त स्वाभिमानी आहे, तुम्ही त्याला त्याच्या विनंती करा, त्याच्या रावण्या करा, त्याला पालखीत बसवा आणि त्याला वाजत गाजत इथेपर्यंत घेऊन या, तरच या मंदिराचे दरवाजे उघडतील. बडव्यांना ब्राह्मणांना जावं लागलं, त्याच्या चोखामेळ्याच्या विनंती करावी लागली आणि त्याला पालखीत घालून मिरवत 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 जेव्हा मंदिरापर्यंत आणलं तेव्हा मंदिराचे कवाड उघडले. ही सत्य घटना आहे. आणि तेव्हा तेव्हा चोखा मेळा हा संत चोखा म्हणून मेळा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या आधी तर चोख्या म्हणायचे. विषय लक्षात आला की नाही. जेव्हा चमत्कार घडला तेव्हा नमस्कार केला लोकांनी. हा, ही जगराहाटी आहे. जोपर्यंत चमत्कार घडत नाही तोपर्यंत नमस्कार केला जात नाहीत, करत नाहीत. पण साधू संत चमत्कार कधीच करत नाहीत. चमत्कार त्यांच्या आयुष्यात चुकून घडतात, चुकून घडतात. ते चमत्कार करण्याची शक्ती भगवंतामध्ये आहे आणि म्हणून साधू संत चमत्कार करण्याच्या लफड्यात कधीच पडत नाहीत. त्यांच्या आयुष्यात आपोआपच चमत्कार घडतात, कारण करता करविता तो आहे आणि हे सगळं करायला निमित्त त्या विश्वनियंत्याने आपल्याला करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, संत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि संत बनण्यासाठी भाव शुद्ध असला पाहिजे आणि भाव शुद्धीसाठी मन शुद्ध असलं पाहिजे. मन शुद्धीसाठी तुम्ही ब्रह्मज्ञानी असले पाहिजे. म्हणजे मैं देह नाही नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. आणि मन जेव्हा शुद्ध होईल, मन कधी शुद्ध होईल, जेव्हा तुम्ही ब्रह्मज्ञानी असाल आणि त्याचबरोबर तुमचं शरीरही शुद्ध होईल. आणि शरीर शुद्धीसाठी प्राणायाम, वात पित्त कफ बॅलन्स करा. मनाचं सत्व रज तम याच्या पलीकडे जाऊन हे शरीर म्हणजे मी नाही हे समजून घ्या. आणि जोपर्यंत ही चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी, जेव्हा हे ज्ञान ठसून ते तुमच्या कृतीत येईल, बघा तुमच्या आयुष्यात आपोआप चमत्कार घडायला लागतील. हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी नाही. आधी केले आणि मग सांगितले. तुम्ही पण करा आणि तुम्हीही तुमच्या आयुष्याचा स्वर्ग करून घ्या. तुम्हीही तुमच्या आयुष्यात भौतिक जीवनात समृद्धी, मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाची प्राप्ती करून घ्या. शरीर शुद्ध करून घ्या, मन शुद्ध करून घ्या आणि सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं. माझ्या सद्गुरूच्या कृपेने हे सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.